तू जसा जगतोयस ते पाहून जर कोणीही तुला वेडा म्हणत नसेल तर तू चुकीचं जगतोयस. जो सगळ्यांच्या नजरेत बरोबर आणि संतुलित जीवन जगतोय, हा सामना पाहण्यासाठी माझ्या IIT मधल्या एका बॅचमेटने मला आठवण करून दिली. आज तो काय करतोय माहितीये? त्यानं एक औषध तयार केलंय आणि त्याचं परीक्षण तो स्वतःवर करतोय आजच्याच दिवशी. या आधीही केलं होतं. जे परिणाम अपेक्षित होते ते मिळाले नाहीत, म्हणून पुन्हा प्रयत्न करतोय. सगळी कामं बाजूला ठेवून तो त्या औषधावर काम करतोय. काही होऊ शकतं, कारण औषध अजून टेस्टेड नाही. काय परिणाम होईल कोण जाणे. पण मी त्याला असं कधी म्हणणार नाही, सावध राहा. परिणाम काय असू शकतात तोही जाणतो, मीही जाणतो, पण मी त्याला सावधगिरीचा सल्ला देणार नाही. मी स्वतःही तसंच आयुष्य जगतोय. तो अमेरिकेत राहतो, आता भारतात आला होता. 2 महिने इथेच होता. मी त्याला भेटायला जात होतो रात्री 2 वाजता, कारण त्याआधी मला वेळच नसायचा. त्याला माझं आयुष्य माहिती आहे, मलाही त्याचं माहिती आहे. पण तो मला कधी म्हणणार नाही, थांब आता, आराम कर, हळू चल. कामावर प्रेम म्हणजे काय हे मला माहिती आहे, त्यालाही माहिती आहे. विचित्रच वाटेल जर मी त्याला रिटायर हो असं म्हटलो, किंवा तोही मला असं म्हटला तर. त्याच्याकडे कोणतीही फंडिंग नाही. नोकरी करत करत जितकी बचत केली त्यातनंच सगळं उभं केलंय त्याने. स्वतःचीच त्याने लॅब उभी केली आहे, लोकांना नोकरीवर ठेवलंय, स्वतःचाच रिसर्च आहे. आणि ज्या क्षेत्रात तो काम करतोय त्या क्षेत्रात तो शिक्षितही नाही. तो मेकॅनिकल इंजिनियर आहे. नंतर अमेरिकेत जाऊन MS केलंय. पण आता ज्या क्षेत्रात काम करतोय ते सगळं शिक्षण त्याने स्वतः घेतलं, बसून अभ्यास करून. डिग्रीसाठी नव्हे, यासाठी, कारण त्याला वाटलं हेच काम आहे जे मला आयुष्यात करायचं आहे. आयुष्यात एक जिद्द असायला हवी. तू जसा जगतोयस ते पाहून जर कोणीही तुला वेडा म्हणत नसेल तर तू चुकीचं जगतोयस. जो सगळ्यांच्या नजरेत बरोबर आणि संतुलित जीवन जगतोय, त्याचं आयुष्य तर नष्टच होत आहे.